छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण ज्या आता या गडावरती बसलेलो आहे, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध केला, त्या अफजल खानाचा वधाचा पहिला पोवाडा शाहीर आगिंदास यांनी लिहिला आणि तो या राज दरबारामध्ये सादर केला. आणि मग त्या काळामध्ये त्या शाहिरांचा सन्मान केला होता. बसायला काटेवाडी घोडा, हातामध्ये सोन्याचा तोडा देऊन त्या शाहिरांचा सन्मान केला आणि त्या ठिकाणापासून ही आजपर्यंत आलेली राष्ट्रीय शाहिरी. नमस्कार, मी मधुरा शेरे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचं लोकेशन आणि आजच्या इंटरव्ह्यू मधली मंडळी असणार आहेत खूप खास, कारण त्याला कारण सुद्धा तसंच आहे. झी मराठीवरच्या तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या मालिकेमध्ये अर्थात कमळी या मालिकेमध्ये लवकरच शिवजयंती निमित्त एक खास भाग प्रदर्शित होणार आहे आणि हा भाग शूट होणार आहे रायगडावरती. आणि मी आज थेट रायगडमध्ये आलेली आहे, रायगड किल्ल्यावरती आहे आणि इकडे या भागामध्ये तुम्हाला एक खूप छान पोवाडा सादर करताना पाहायला मिळणार आहे. आणि तो सगळा ग्रुप माझ्याबरोबर आहे आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्या ग्रुपचं नाव आहे लोककलेचे आविष्कार. नमस्कार. नमस्कार. कसं चाललंय शूट? खूप सुंदर. आणि मला थोडीशी तुमची ओळख करून द्यायची. नमस्कार, मी युवा शाहीर आविष्कार देशिंगे सांगलीतून आलेलो आहे आणि आज या ठिकाणी कमळी या मालिकेमध्ये असणारा छत्रपती शिवाजी राजांचा एक उत्कृष्ट असा भाग दाखवला जाणार आहे आणि त्यामध्ये आमचा पोवाडा आणि 1, 2, 3 विषयाचा अगदी छोट्या स्वरूपामध्ये पण चांगल्या पद्धतीनं असा हा विषय दाखवला जाणार आहे आणि त्या शूटसाठी आम्ही आज रायगडावरती आलेलो आहोत. क्या बात आहे. पण तुम्ही सांगलीहून इथे आलात म्हणजे थेट. क्या बात आहे. काय कसं आजचा दिवस कसा झाला तुमचा? म्हणजे किती वर्ष झाली, मला ऐकायचं आधी तुमच्या ग्रुपला किती वर्ष झाली, किती वर्ष सगळं करताय आणि हाच ग्रुप पहिल्यापासून आहे का की नवीन मेंबर ऍड झालेत, काही गेलेत असं? आमच्या घरामध्ये भेदिक शाहिरीची परंपरा आहे. म्हणजे भेदिक शाहिरी म्हणजे आमच्या भागामध्ये नंतर अहिल्यानगर या भागामध्ये एक प्रसिद्ध भेदिक शाहिरी आहे. त्या लोककलेचे बरेच प्रकार या भेदिक शाहिरीपासून निर्माण झालेले आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण ज्या आता या गडावरती बसलेलो आहे, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध केला, त्या अफजल खानाचा वधाचा पहिला पोवाडा शाहीर आगिंदास यांनी लिहिला आणि तो या राज दरबारामध्ये सादर केला. आणि मग त्या काळामध्ये त्या शाहिरांचा सन्मान केला होता. बसायला काटेवाडी घोडा, हातामध्ये सोन्याचा तोडा देऊन त्या शाहिरांचा सन्मान केला आणि त्या ठिकाणापासून ही आजपर्यंत आलेली राष्ट्रीय शाहिरी. आमचे गुरुवर्य शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी यांच्याकडून मी गेली 6 ते 7 वर्ष झालं या राष्ट्रीय शाहिरीचं मी शिक्षण घेतोय आणि घरामध्ये पहिल्यापासून भेदिक शाहिरीचा वारसा आहे. आमचे पंजोबा, नंतर आजोबा, आमचे वडील आणि आमच्या सोबत हे आमचे मोठे बंधू शाहीर भेदिक शाहीर आकाश देशिंगे, अशी भेदिक शाहिरीची आमची परंपरा आहे. गेल्या या राष्ट्रीय शाहिरीमध्ये आम्ही जसा प्रवेश केला तेव्हापासून आमच्या सोबत असणारे हे प्रवीणदादा केंगार, देवीखिंडी गाव, खानापूर तालुका आणि सांगली जिल्हा, हे देवीखिंडीचे आमचे उत्कृष्ट ढोलकी वादक आहेत. या ठिकाणी आमचे बंधूच आहेत सुमित देशिंगे, खूप उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि गायन ते खूप उत्कृष्ट करतात. हे आता या काही दिवसांमध्ये म्हणजे मला वाटतंय या 5 ते 6 महिन्यामध्ये हे आमच्यामध्ये आले. हे गिरीधर महाराज सुतार आणि या ठिकाणी बसलेले आमचे संबळ वादक, हे पण जसं मी शाहिरीमध्ये या प्रवेश केला तेव्हापासून आमच्या सोबत आहेत. हे आमचे अमरदादा सोनवणे, खूप उत्कृष्ट यांचा गोंधळ घालण्याचा संघ आहे. मग त्यातून ते मोठ्या मनानं माझ्याकडे संबळ वादनासाठी येत असतात शाहिरीसाठी. किती छान. ही कितवी पिढी आहे पण आता तुमची? आमची ही ह्या शाहिरीमध्ये 4थी पिढी आहे. हो, किती भारी. आज तुम्ही झी मराठीसाठी इथे आलेला आहात आणि झी मराठी मला वाटतं घराघरामध्ये पोहोचलेलं आहे आणि अशा इतक्या मोठ्या आणि सुंदर प्लॅटफॉर्म साठी काम करणं ही तुमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. कसा आहे एकंदर अनुभव? खरं तर ही मालिका म्हणजे आम्ही या शो मध्ये वगैरे गुंग असतो, महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असतो, त्यामुळे आमचं थोडं या गोष्टीकडे लक्ष कमी असतं. पण मी काल रात्री कवठे महांकाळमध्ये आमच्याच तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की झी मराठीचं शूट आहे आणि कमळी या मालिकामध्ये आमचा एपिसोड दिसणार आहे. तर तिथं समोर बसलेल्या जवळजवळ 500 ते 1000 लोकांनी हात वरती केला की आम्ही ती मालिका बघतोय आणि जवळजवळ भरपूर लोक येऊन मला भेटली की आम्ही त्या मालिकेमध्ये तुमचा एपिसोड 100% बघणार आणि त्या आम्ही मालिका रोज बघतोय. आणि रायगडवरती शूटिंग आहे आणि खूप सकाळपासून म्हणजे कंटाळा आला नाही आणि खूप छान आणि उत्स्फूर्त असणारा आजचा हा दिवस आहे.
आणि खूप छान वाटतंय ह्या आजच्या या शूटसाठी. क्या बात आहे. पण मगाशी मी पाहिलं तुमचं सीन इतकं छान, तुम्ही सगळेच जण, वादनही छान चालू होतं आणि तुम्ही गातही खूप सुंदर होतात पोवाडा. फार मस्त वाटलं ऐकताना, कारण का धन्यवाद. आता ना हे पुढच्या पिढींपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्यासारखे युवा कलाकार म्हणजे आता तुम्ही सगळेच जण आहात, तर मला वाटतं की हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे फार सुंदर पद्धतीने होतंय. तुम्हाला काय वाटतं हे आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम अजून वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे? आम्ही आता आमचे गुरुवर्य आमचे देवानंदजी माळी, मला वाटतंय खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये वर्षामागं हा भेदिक शाहिरी किंवा राष्ट्रीय शाहिरी याचा खूप ओघ कमी होता. पण आता गेल्या काही वर्षामध्ये 1-2-3 वर्षामध्ये आमच्या गुरुवर्यांकडं जवळजवळ 40 विद्यार्थी तयार झाले आणि त्या 40 मध्ये मी पण आहे आणि आता वाढले पण असतील या 1-2 वर्षामध्ये. पण आमचे गुरुवर यांनी या महाराष्ट्रभर भरपूर शिष्य घडवले. शाहीर रामानंद उगले, शाहीर श्रीकांत शिर्के, शाहीर गणेश गलांडे, आमचे गुरुजींचा मुलगा पृथ्वीराज माळी, अशी बरीच शाहीर आहेत. कर्नाटकामध्ये बेळगावचे व्यंकटेश देवगेकर, अशी भरपूर शाहीर आहेत जे आता महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीनं आणि जोरदारपणे आणि भरदार कार्यक्रम शाहिरीचा करतायत आणि युवा शाहीर तयार झालेले आहेत. आणि या युवा शाहिरांकडे बघून आता लहान लहान मुलांना सुद्धा शाहीर चंद्रकांत माने खूप जबरदस्त शाहिरी, तसेच आता या युवा शाहिरांना बघून अनेक लहान मुलांना चांगल्या पद्धतीनं ह्या शाहिरीकडे आणि शाहिरीमध्ये येण्याची इच्छा निर्माण होते आणि खूप चांगल्या पद्धतीने हे महाराष्ट्रभर होतंय. ही राष्ट्रीय शाहिरी प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाते, कारण महाराजांचा विषय असा आहे का तो पोवाड्याच्या स्वरूपात असू दे किंवा व्याख्यानाच्या स्वरूपात असू दे, तो हृदयापर्यंत जातोच. आणि आता पूर्ण महाराष्ट्रभर हा शाहिरीचा डंका वाजतोय आणि प्रत्येकाच्या मनापर्यंत ही शाहिरी पोहोचते, याचा आनंद आहे. किती छान. हो. आता लोकांना खूप प्रश्न असतात की ह्याच्यासाठी काय शिक्षण वेगळं घ्यावं लागतं किंवा शाहिरी करणाऱ्या सगळ्या कलाकारांचं आयुष्य कसं असतं. म्हणजे तुम्ही जसं काही जण जॉब करतात, हे फुल टाइमच असतं का काय, तुम्ही आवड म्हणून साइड बाय साइड करता? आमचे गुरुवर्यच आम्हाला सांगतात की फक्त शाहिरी करू नका, काहीतरी त्याच्यासोबत एक जॉब करा, एखादा बिझनेस करा, एखादा जोडधंदा करा, पण करा. कारण तसं कलाकारांचं खूप जीवन चांगलं असतं. म्हणजे खरं तर आता ह्या व्यावसायिक रूपांतर झालं आत्ताच्या या कलेला चांगल्या पद्धतीनं. आणि खरं तर आमचे गुरुवर्य सांगत असतात की जॉब करा वगैरे वगैरे, आणि त्या पद्धतीनं सर्व शिष्य आमचे गुरुबंधू जे आहेत आम्ही स्वतः सुद्धा त्या पद्धतीनं वाटचाल करतोय. म्हणजे हे करत करत आवड जोपासत आपल्याला पुढं काहीतरी हे सोडून काहीतरी करायचं आहे, म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीचा आपल्याला आधार असावा. कारण गेल्या काही वर्षामागं कोरोनासारखा एक महामारी आली, मग अशा वेळेला कलाकारांना त्रास होऊ नये अशा विचारानं आमचे गुरुवर्य असतील, बरेच महाराष्ट्रामध्ये शाहीर आहेत, त्यांचा वारंवार शाहिरांना, या युवा शाहिरांना सांगणं असतं की अजून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आमचे गुरुवर्य शाहीर देवानंदजी माळी, आणि म्हणून त्यांच्यामुळं आमच्यासाठी हे सोनेरी दिवस आत्ता आलेले आहेत. आणि महाराष्ट्रभर हे शाहिरी खूप चांगल्या पद्धतीने अजून प्रबळ होते, याचा आनंद आहे. काय या शाहिरीविषयी काय बोलावं इतकं कमीच आहे. कारण शाहीर महर्षी आत्माराम पाटील, शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर सिंह ललकार, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, नंतर पिराजीराव सरनाईक, अशी बरीच शाहिरी, विठ्ठल उमप, असे बरेच शाहीर होऊन गेलेले आहेत. शाहीर गवाणकर, अशी किती नावं घ्यावीत की यांनी हे शाहिरी इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. आणि मग आम्ही त्यांच्यासमोर एक मातीचा कण आहे. फक्त आम्ही ही आमच्या पद्धतीनं लोकांसमोर मांडण्याचा आणि कुठंतरी आपल्या पद्धतीनं आमच्या तळमळीनं हे जिवंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता जसं तुम्ही झी मराठीसाठी ते छान काम करणार हो. आहात, जसं तुम्ही आधी कोणकोणत्या प्लॅटफॉर्मसाठी किंवा आम्ही आता काल परवा एक रणपती शिवराय हा दिग्पाल लांजेकर यांचा एक सिनेमा आला, त्याचं जे ट्रेलर लॉन्च होता त्यावेळेला त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. त्यावेळेला मला वाटतं 15 ते 20 मिनिटाचा आम्ही पोवाडा सादर केला आणि ते बरंच इंस्टाग्रामवरती वगैरे खूप चांगल्या पद्धतीने ते व्हायरल झालं, लोकांनी बघितलं आणि त्याचा प्रतिसाद सुद्धा चांगल्या पद्धतीने आला. आम्हाला लोकांचे कॉल आले की खूप छान वाटलं, म्हणजे माझे मित्र मला फोन करायचे आणि भावा तुला तिथं बघितलं, आम्हाला खूप समाधान वाटलं वगैरे, आमच्या घरची लोक. आणि आम्हाला सुद्धा आनंद आहे की
त्या सत्कर्मामध्ये आम्हाला सुद्धा कुठंतरी एक छोटासा भाग होण्याची संधी मिळाली. आणि ती कला तुम्हाला अजून लोकांपर्यंत पोहोचवता येते ही अजून जास्त छान हो, गोष्ट आहे. आता सोशल मीडिया असेल किंवा हे कार्यक्रमाद्वारे खरं तर सोशल मीडियाचा खूप आमच्या गावामध्ये शिंदेवाडी आमचं 2,000 ते 2,500 लोकसंख्येचं गाव. अच्छा. हा, आणि एक वडाचं खूप मोठं झाड आहे. आणि प्रथम मला वाटतंय 2024ला जानेवारी महिन्यामध्ये आम्ही सहज मोबाईलवरती एक कवन गायलेलं, शिवबाची वाढली ख्याती, जहाली कीर्ती, भवानी दे स्फूर्ती, प्रथम घेऊन तोरणा किल्ला, गडावर गड मारी पल्ला आणि शत्रू सैन्याचा वडवी दुल्ला, असं एक शाहीर विशारद बापूसाहेब विभूते यांचं हे कवन मी ते सहज इंस्टाग्रामला रीलद्वारे मी शेअर केलेलं आणि ते इतक्या लोकांपर्यंत पोचलं. ते जानेवारी महिन्यामध्ये केलेलं आणि फेब्रुवारी महिन्याची शिवजयंती असते 19 फेब्रुवारी. तर मला इतके कॉल आले, इतके लोकांचे मेसेज आले की मी फेब्रुवारी महिन्यामध्ये सलग 15 दिवस त्या एका रीलद्वारे मी कार्यक्रम केले महाराष्ट्रभर. मग जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई, नंतर इकडं लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यामध्ये. आता या महिन्यामध्ये सुद्धा शिवजयंती आहे. तर आम्ही सलग 13 फेब्रुवारी पासून जवळजवळ 25 फेब्रुवारी पर्यंत हा शाहिरीचा डंका पूर्ण महाराष्ट्रभर पसरवत. खूपच छान. आणि हा डंका कायम असाच महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही कायम वाजत राहू देत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण धन्यवाद. जाता जाता मला वाटतं हे स्थळच इतकं खास आहे आणि मला वाटतं तुमच्याशी बोलणं हे पण माझ्यासाठी खूप खास होतं, कारण का मलाही खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या, धन्यवाद. प्रेक्षकांनाही मिळाल्या. त्याचा शेवट पण तितकाच खास व्हायला हवा असं मला वाटतं. मी मगाशी तुमचा पोवाडा ऐकला, मला एक तुमच्या सगळ्यांकडून एक छान सादरीकरण जर का केलं आणि ह्याचा शेवट केला Yeah. खूप आवडेल. ओम नमो जय श्री जगदंबे, ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझा आम्ही करुणी प्रारंभी, दफावर थापतून तुझ्या, दफावर थापतून तुझ्या, दफावर थापतून तुझ्या. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूंचं गात गुणगान विराजी, शिव प्रभूंचं गात गुणगान विराजी, शिव प्रभूंचं गात गुणगान विराजी. शिवराय शिवबाची वाढली ख्याती, जहाली कीर्ती, भवानी दे स्फूर्ती, प्रथम घेऊन तोरणा किल्ला, गडावर गड मारी पल्ला, शत्रू सैन्याचा उडवी दुल्ला, हाजीराजी, शत्रू सैन्याचा उडवी दुल्ला, हाजीराजी, शत्रू सैन्याचा उडवी दुल्ला, हाजीराजी. फार छान आणि खूप मस्त वाटलं आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि मला वाटतं या माध्यमातून तुमची ही कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्यासाठी सगळ्यांच्या तर्फे मी तुमचा धन्यवाद करते. आणि तुम्हाला असेच छान छान प्रोजेक्ट मिळत राहू देत आणि तुम्ही जो कलेचा डंका महाराष्ट्रभर वाजवण्याचा एक विडा उचललाय तो तसाच तुमच्या पदरी कायम पडत राहू देत. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.